अजून पण लोक बोलतात की गोविंदाची गाडी घालायची, ज्यांना गाडी घालायची आणि आमच्या तोंडावर बोला, समोर मागं नका बोलू. विरोधक बोला बोला बोला, विरोधकांविषयी काय बोलणार आहेत तुम्ही? कारण कुठेतरी लय लोक विरोध करतात, पण काय आता विरोधकांना दाखवूनच दिलंय. मी पण समजू नये, कारण का आता आमचे 2 पराभव झाले. विरोधकांनी भरपूर स्टेटस ठेवले, पण त्यांच्यासाठी आज हा गिफ्ट आहे. आज गुलाला होतं एकटा बैल पळून काही होत नाही. बरोबर. आज परत जे अपयश आले दोन्हीला, तर ते जोडीदार कुठेतरी कमी झाल्यामुळेच अपयश आले. आणि बैलाचा 2 मैदान पराभव झाला. या मैदानाला 3ऱ्या मैदानाला बैलाने गुलाल प्राप्त केला. पूर्ण सट्टा डाव्या साईडने लागला होता, पण सट्ट्यावाल्याला पण समजलं आज गोविंदा काय आहे. बरोबर. आणि मी पण गेलो होतो खालती, ज्यावेळेला अशी गाडी असताना मी खाली नक्कीच राऊंड मारत असतो. मला वाटतं खूप मोठा भाव दिला गेला होता आज त्या गाडीवर, की गोविंदांनी हा मैदान सुद्धा गाजवा. आणि तो मला वाटतं तुमचा कर्जत भागामध्येच आहे. इथं सुद्धा प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होईल. गोविंदा करूनच दाखवेल काहीतरी, न 100% कारण विश्वास आहे आमचा त्याच्यावर. बरोबर. सुंदर अशी लढत झाली, तुम्ही बघू शकता. इकडे या साईडला आहे पालेगावचा बादल आणि टेंबरेकरांचा गोविंद, आणि तिकडे त्या साईडला सुंदर आणि विराट अशी गाडी झाली आणि सामना दिलेला आहे निकाल. तर आपण बाईट घेऊया चला. मंडळी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता, खूप चांगली अशी लढत, म्हणजे काटाकीर लढत झाली आणि निकाल दिलाय सामना. आपला गोपीनाथ शेठ आहेत आणि गोपीनाथ शेठ संचाचा गोविंदा आणि पालेगावचा बादल अशी गाडी पळाली. आणि समोरून गाडी होती साईगावचा सुंदर आणि अक्षय पाटील तलोजा मजकूर यांचा विराट. खूप चांगली लढत झाली. भाऊ काय बोलाल या लढतीविषयी? काय नाही, आनंद आहे. आज बैलाचा 2 मैदान पराभव झाला. या मैदानाला 3ऱ्या मैदानाला बैलाने गुलाल प्राप्त केला. बरोबर. आणि कुठेतरी आज कित्येक सारी लोक ही गाडी बघण्यासाठी थांबले होते, काय बोलाल? पूर्ण सट्टा डाव्या साईडने लागला होता, पण सट्ट्यावाल्याला पण समजलं आज गोविंदा काय आहे. बरोबर. आणि मी पण गेलो होतो खालती, ज्यावेळेला अशी गाडी असताना मी खाली नक्कीच राऊंड मारत असतो. मला वाटतं खूप मोठा भाव दिला गेला होता आज त्या गाडीवर. तर काय म्हणजे एक आनंदाचा क्षण आहे की चला गुलाल तर मिळाला आपल्याला. शर्यत ही हारजीत असते, पण कोणालाही कमी पण समजू नये, कारण का आता आमचे 2 पराभव झाले. विरोधकांनी भरपूर स्टेटस ठेवले, पण त्यांच्यासाठी आज हा गिफ्ट आहे. आज गुलालाचा गिफ्ट आहे त्यांच्यासाठी. जरी मला वाटतं 2 पराभव झालेत, पण त्या दोन्ही पराभवामध्ये तुमचा गोविंद खूप पळाला आहे, त्याची प्रशंसा नक्कीच झालेली आहे. तो कधी कुठं कमी पडला नाही. काय आहे ते दुसऱ्याचीच कमी भासली, बरोबर. पण हा कधी कमी नाही पडला. बरोबर. आता आजचा जो नियोजन झालेला पाल्याच्या बादल सोबत, हा कसा काय झाला होता सांगा ना? हा नियोजन 1 हप्ता आधीच झाला होता, पण थोडंसं त्यांनी कोणाला तरी आधी शब्द दिला होता, तर ते दुसऱ्या पायऱ्यात पाळले. नंतर ना मग शेठला परत फोन आला, शेठने मग आजचं नियोजन करून टाकलं. बरोबर. म्हणजे अचानक, म्हणजे हा पहिल्यांदा पैरा होता का? याच्या आधी पहिल्यांदा पायरा होता. पहिल्यांदा होतं ना? आणि कसं काय वाटलं तुम्हाला, काय बोलाल? काय नाही, आज खूप आनंद आहे. आता 3 फेऱ्याचा मैदान आहे, तयारी जोरात चालू आहे, त्यासाठी आज बैल पालवा लागला. बरोबर. आणि कुठेतरी म्हणजे आज या पण होता, म्हणजे त्याची प्रॅक्टिस पण होती आणि कुठेतरी त्याच्यामध्ये गुलाल पण मिळाला त्याला. आनंद आहे आज लय खूप, म्हणजे खूप आनंद आहे. आता भरपूर सारे, आता त्या दिवशी पण आपण लढत बघितली, एक ओल्याच्या मैदानामध्ये तिथं पराभव झाला, पण कुठेतरी चर्चा होते बघा, पराभव झाल्यानंतर बैलाची चर्चा होते, काय बोलाल? चर्चा खूप झाली, तेच बोललो ना मी. विरोधकांनी भरपूर स्टेटस ठेवले, पण विरोधकांसाठी आज 1 नंबरसाठी आज सामना केला, पण गुलाल प्राप्त केला. बरोबर. आता सुट्टी वगैरे कशी झाली आणि गाडी किती अंतरात, म्हणजे कशी काय पळत होती सांगा ना? सुट्टी एकदम व्यवस्थित झाली, पण गाडी तर आपली मागं राहिली होती, तेवढी गाडी पुढं कव्हर केली बैलांनी. म्हणजे गाडी पाठीमागं होती पळत? गाडी पाठीमागं होती. बरोबर. आणि समोर तुमच्या गोविंदासोबत बादल पळाला, त्याच्याविषयी काय बोलाल? बादल हा दोन्ही खांदे खूप पलतो, पब्लिकचा वाचाच येतो. बरोबर. त्यासाठी शब्दच नाही. पण जी लोक थांबली होती बघा आज, एखादी म्हणजे जसं आता म्हणतो ना आपण, तुम्हाला मला वाटतं त्या दिवशी जशी लोक थांबली होती तुमची गाडी बघायला, तितकीच लोक आजही थांबली होती. गोविंदाची गाडी बघायला भरपूर लोक थांबतात, कारण का त्यांना पण माहिती आहे हा बैल काय करू शकतो. आज परत त्याला बैल पुरलाच नाही अजून. बरोबर आहे. आता 3 फेऱ्याचा मैदानाचा शेवटचा गुलाल सांगा ना, कुठं झाला होता? 3 फेऱ्याचं मैदान कुठं झालं? जालन्याला गेलतो आदत बैलला, संभाजीनगरला. तिथं गुलाल झाला, मग बैल खाली आला परत. बरोबर. अखंड पाऊसकाल्यामध्ये मी बघितलं, खूप सारी मैदानं साताऱ्यामध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा सांगलीमध्ये व्हायची, पण प्रत्येक मैदानामध्ये दक्ष गोपीनाथ तुंगे हा नाव आम्हाला ऐकायला मिळायचा. प्रत्येक मैदानामध्ये नियोजन कसं काय तुम्ही सांगा? 3 फेऱ्याला गोविंदाला तोडच नाही, 3 फेऱ्याचा बादशाह येतो. अजून पण पब्लिक बोलते, आम्ही नाही बोलत, पब्लिक बोलते 3 फेऱ्याचा बादशाह या. 3 फेऱ्याचा बादशाह आहे ना? आगामी काही नियोजन, कारण आता मला वाटतं खूप साऱ्या मागण्या पण चालू आहेत. आता मुंबईला तुम्ही बैल कधी आणलाय तो सांगा पहिले. मुंबईमध्ये बैल आणलेला भरपूर दिवस झाले. आता 3 फेऱ्याचं मैदान 1 तारखेला बोरीच्या वाडीला, तिथं टॉपचं नियोजन आहे. टॉपचंच नियोजन असेल ना? कारण कुठेतरी बघतात ना लोक, की जसं 3 फेऱ्याची मैदानं वरच्या भागामध्ये गाजवतो, तशी लोकांना अपेक्षा आहे की गोविंदांनी हा मैदान सुद्धा गाजवा, आणि तो मला वाटतं तुमचा कर्जत भागामध्येच आहे. इथं सुद्धा प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होईल. गोविंदा करूनच दाखवेल काहीतरी, न 100% कारण विश्वास आहे आमचा त्याच्यावर. बरोबर. आता वरती जो नियोजन करतं तिकडे कोणाच्या जवळ नियोजन असतं? तिथं दत्ता मोहिते बारामती यांच्याकडे बैल असतो,
ते तिथं बारामतीला सगळं बघतात, ते 3 फेऱ्याचं नियोजन. 3 फेऱ्याचं नियोजन असतं ना. मला वाटतं आपली सर्वात पहिली बाईट झाली होती इथं अंजपच्या मैदानाला, तिथून आज बाईट करतो. म्हणजे आता बैल किती दाती झालाय? बैल हा 6 दाती आहे. 6 दाती झालाय ना. बैल एवढा पळतोय, पण अजून परत कोण आलं नाही बैलाजवळ मुलाखत घ्यायला. तुम्ही आता तुमचा धन्यवाद आहे. बरोबर, 2 मुलाखती झाल्या. कुठेतरी बघा बैल पळतोय ते दाखवणं माझं काम आहे, आणि कुठेतरी गाडा मालक पण शांत असल्यानंतर त्यामुळे आम्हाला मुलाखत घ्यायला चांगलं वाटतं. आता शेठचं मी कायम बघतो स्वभाव, मैदानामध्ये आल्यानंतर कोणाशी बोलणं काही वगैरे जास्त नाही, आपल्या धुंदीमध्ये राहायचं, आपली गाडी बघायची, बस एवढंच. काय बोला? शेठचा स्वभाव एकदम शांत आहे ना. आम्ही कधी बैल जिंकला हरला कधी माच केला नाही आणि करत पण नाही, अजून परत पुढं पण करणार नाही. बरोबर. पण आम्हाला लय लोक नाव ठेवतात, पण त्यांच्यासाठी आमचा बैलच करून दाखवतो. बरोबर. आता इथं मुंबईला कसं काय नियोजन असतं, म्हणजे संगोपन कसं असतं गोट्यावर? गोट्यावर काय नाही, व्यवस्थित नियोजन असतं त्याचं. शेठ, मी आणि अजून माझा भाऊ आहे प्रणय निलदे, आम्ही तिघं बसून सगळं व्यवस्थित करतो. आता जी मुंबईला टीम आहे, आता मी बघतो तुमची 4 ते 5 जण जिथं आल्यात बघा, म्हणजे एक नामांकित बैलाच्या मागे एक हजारो लोक असली पाहिजे असं काहीच नाही. आमची टीम भरपूर आहे. आज देवपाड्याला पण मैदान भरले आहे. तिथं प्रणय निलदे तो तिथं गेलाय. इथं दुसरा एक बैल होता राजवीर, ती पोरं पण बैल घेऊन घरी गेली. आम्ही आता 4-5 जण राहिलो. आपली टीम भरपूर मोठी टीम आहे. टीम मोठी आहे. आणि मग आज गोविंदादा आणि दुसरी पण बैला होती का पलाला? दुसरी बैल राजवीर होता, तिकडे देवपाड्याला शंभू होता. तिन्ही बैलांचे गुलाल झालेले. म्हणजे आज एक नाही तर 3 गुलाला. 3 गुलाले. 3 गुलाला. चला, आता समोरची गाडी पण तितकीच ताकदीची होती आजच्या तुमच्या या लढतीला, त्याविषयी काय बोलाल? ती पण 1 नंबरचीच गाडी आहे. त्या गाडीत पण धमक आहे तेवढी पालायची. तिला पण कधी कमी नाही समजू, काही होऊ शकतो कधी. बरोबर आहे, कारण हा कुठल्याही क्षणी कुठलाही चित्र आपण बघू शकतोय. आणि जसं मैदानाचं आयोजन नियोजन काय वाटलं तुम्हाला? मैदानाचं आयोजन एकदम 1 नंबर आहे. उसरने बनवली कमिटी म्हणजे एकदम बरोबर. आता इथं या मैदानाला गोविंदा आतापर्यंत किती वेळा म्हणजे गाड्या धावल्या? ही दुसरी वेळ आहे गोविंदाची इथं गाडी पालण्याची. एकदा बैल फिरून गेला पाठीमागं, म्हणजे जोड नाही झालं तुम्हाला? जोड नाही झाला. बघा, मैदानामध्ये आल्यानंतर बिंजोरला नाव पडल्यानंतर जोड नाही तर कुठेतरी अभिमानाची गोष्ट असते एक गाडा मालकासाठी. काय बोलाल? काय नाही, आम्हाला आनंद आहेच. जोड नाही आला तर कसं नाराजगी वाटते. एवढ्या लांबून येतो आम्ही 50-60 किलोमीटर, जोड नाही आला तर नाराजगी वाटते जरा. नाराजगी वाटतं, पण कुठेतरी आपल्याला जोडणं होतं, आपल्या बैलामध्ये ती धमक पण दिसते. म्हणजे तेच विरोधक बोला विरोधकांविषयी काय बोलणार आहेत तुम्ही? कारण कुठेतरी लय लोक विरोध करतात, पण काय आता विरोधकांना दाखवूनच दिलंय. विरोधकांचं आणि माझं लय जातं हे झाले. बरोबर आहे, चर्चा आहे गोविंदाची. कारण आज गावोगावी आणि घरोघरी ना, ज्या वेळेला गोविंदा निघतो ना पलाला, आणि तिकडे घाटावर जर नाव पुकारला ना गोविंदाचा, आपल्या दक्ष शेठ यांचा, तर कुठेतरी एक अभिमानाची पण गोष्ट वाटतं. का तर आपल्या मुंबईचं नाव अखंड महाराष्ट्रभर करतं. आणि गोपीनाथ शेठचा स्वभाव पण खूप चांगला आहे, वरती पण मला वाटतं. त्यांचा स्वभाव एकदम शांत स्वभावाचा आहे. ते कधी कोणाला हिनवत नाही, कधी कोणाला काही बोलत नाही. अतिशय सुंदर माणूस आहे. कधी कोणाला काही बोलणार नाही एक शब्दाने. मैदानात एकदम शांत स्वभाव आहे. बरोबर आहे. आता जाता आपण शेवटचा प्रश्न घेऊ. आता जसं 1 तारखेचं नियोजन होणार आहे, आजचा गुलाल हा किती महत्त्वाचा होता, म्हणजे अंगावर गुलाल पडणं? आजचा मैदान माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाचा होता, कारण का 2 मैदानं पराभव झाला ना, तिथंच लोकांनी खूप हिनवलं. अजून पण लोक बोलतात का गोविंदाची गाडी खेळायची, ज्यांना गाडी खेळायची आणि आमच्या तोंडावर बोला, समोर मागं नका बोलू. बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न अजून एक घेईन मी. सट्टेवाले, आता तुम्ही सांगितलं कुठेतरी आपल्या बैलाला कमी लेखला जातोय, काय बोलाल त्यांच्याविषयी? कारण कुठेतरी आज सट्टेवाले आहेत ना, हा पण मला वाटतं मुंबईचाच एक बिंजोरचा भाग आहे, पण कुठेतरी त्यांनी पण समजायला पाहिजे गाडा मालकांनी जी घेतलेली मेहनत असतं बैलाच्या मागं. काय बोलाल? सट्टेवाल्यांच्या आता त्यांना वाटत होतं का गोविंदाची हार होईल, त्यासाठी त्यांनी खूप तिकडं भाव घेतला, खूप पैसे लावले होते. पण गोविंदांनी दाखवून दिलं मी पण कुठेतरी कमी नाही. त्यांनी पण दाखवून दिला का तुम्ही जसं आलं तसं तुम्ही तसंच जावा. 100% त्यांनी पण दाखवून दिलं मी पण पुढं कमी नाही, मी पण करू शकतो. चला, बरोबर आहे. तुम्हाला 3 फेऱ्याचा जो मैदान होणार आहे आपल्या केसरीचा, कर्जत केसरी, इथं गुलाल व्हावं, 1 नंबर पण व्हावं, माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद. गोपीनाथ शेठ, काय बोलाल आज? बघा, जरी सामन्याचा गुलाल असली तो गुलाल आहे, कारण महत्त्वाचा असतो तो आपल्यासाठी. गोविंदाने आपल्याला आजपर्यंत कधीच म्हणजे असं खाली हे केलं नाही. जे आजपर्यंत जे पराजय झाला आहे तो दुसऱ्या बैलामुळेच झालेला आहे. कारण शेवटला बघा, हा 8 पायचा मला आहे, त्याच्यातलं 4 म्हणजे दोघाही साथ दिली तरच हे क्षेत्र यशस्वी होतं. एकटा बैल पळून काही होत नाही. बरोबर. आजपर्यंत जे अपयश आले दोन्हीला, तर ते जोडीदार कुठेतरी कमी झाल्यामुळेच अपयश आले. आणि गोविंदा हा कधी कोणाला नाराज करत नाही, तो त्याचं काम बरोबर करतो. बरोबर आहे. आता तुम्ही तर खूप मोठा अनुभवी गाडा मालक असताना आता समोरचा बैल बादल बैल पण पळाला, त्याच्याविषयी काय बोलाल? कारण कुठेतरी बघा, आज तो बैल पण पळत होता आणि सामन्यामध्ये गाडी राहिली. बादल पण अतिशय चांगला बैल आहे, दोन्ही साईड पब्लिकनी पळतो. आणि खूप दिवसापासून आमचं नियोजन झालं होतं, काही कारणास्तव एकदा कॅन्सल झालं, आता पुन्हा हे आपलं
नियोजन आपलं आज योग्य जुळून आलं आहे. बरोबर. हां. आणि तारखेसाठी आपल्याला गोविंदाची तयारी म्हणून आपण एक सराव म्हणून आजचं मैदान होतं. असं मैदान आपण आणि चांगलीच बिंजोर पण खेळलं चांगली तुम्ही, कारण आज मला वाटतं या बोनेटच्या मैदानामध्ये सर्वात मोठी बिंजोर हीच होती आणि ती बघासाठी लोक पण थांबली होती. हां, बहुतेक लोकांची इच्छा असते गोविंदाने कसा बोलतो काय, म्हणजे मुंबईमध्ये काही लोकांना असं वाटतं की गोविंदा हा फक्त गटालाच बोलतो, मुंबईमध्ये त्याला काही एवढं हे नाही. पण गोविंदाने दाखवून दिलं आपण दोन्ही साईडनी, म्हणजे घाटाव पण आणि मुंबईमध्ये पण बरोबर. तेवढंच काम करतो. म्हणजे जिंकली आज, मन जिंकली मुंबईच्या मन बिंजोरच्या जिंकली, प्रेक्षकांची. नाही मुंबई घाटावरून खाली आल्यापासून भरपूर गुलाल झाले आमचे, 8-9 गुलाल झाले. आता त्या दिवसा एक गुलाल कसं आपण दोस्ती खाते त्याच्यावर पायरा दिला आणि त्याच्यामुळे थोडासा कुठेतरी हे झालं. बरोबर. आता मला वाटतं राहुल भाईंशी आणि तुमचा संबंध पण चांगला आहे, मग एखाद्या वेळेला तुम्ही पायऱ्यामध्ये पण पळू शकता का? 100% आमचा काहीच विषय नाही. राहुलभाई एकदम दिलदार माणूस आहे आणि आमची कधी पण इच्छा आहे त्यांचं जर होकार असेल तर आम्ही कधी गाडी पळवता येईल. बरोबर आहे. आणि मला वाटतं जसं घेतलंय तुम्ही, मला वाटतं तुमच्या दावणीचा सर्वात जास्त नावारूपाला आलेला हा गोविंदाच आहे. याच्या आधीची बाईला पण होऊन गेली पण त्यांचं इतकं नाव नव्हतं. हां, नाव नव्हतं म्हणजे आम्ही कधी सोशल मीडियासमोर कधी येऊन आपलं हे केलं नाही. हे आता हे जसं गोविंदा पळायला घाटाव तिथून आम्ही जरा थोडे सोशल मीडियावरती आमचा परिचय करत गेलो. बरोबर. चला आता तुमची पुढची वाटचाल चांगली राहो. आता तुमच्या घरून काय मेसेज असेल की आपला खेळ कसा चालावा आताच्या घडीला? खेळ हा सगळा मैत्रीत चालला पाहिजे आणि शेवटला बघा हार जीत ही होतच असते. शेवटला 2 पैलवान जर असेल तर एक पैलवान जेव्हा पडेल तेव्हा दुसरा जिंकणार आहे. तसंच हा शर्यती क्षेत्र आहे. शर्यती क्षेत्र हे प्रेमाचं क्षेत्र आहे आणि इथं कोणी कोणाला कमी लेखता कामा नये आणि सर्वांनी सगळे भाऊच आहेत त्याच्यामध्ये आणि आनंदाने हा खेळ खेळायचे. आणि हा शेतकऱ्यांचा बळीराजाचा हा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. बरोबर. चला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.